वीरेंद्र, ते लोक अजूनही आपल्या मागे आहेत. अंशिकाचा आवाज भीतीने थरथरत होता आणि तिच्या बोटांनी वीरेंद्रचा हात इतका घट्ट धरला होता की तिच्या हाताची बोटे पांढरी होत होते. पावसाचे थेंब खिडकीच्या पडद्यांवर अंमलासारखे आदळत होते. रात्रीच्या यावेळी निर्जन महामार्गांवर त्यांची गाडी वेगाने धावत होती. वीरेंद्र राठोडने मागील आरशात एक नजर टाकली आणि काही अंतरावर 2 तेजस्वी दिवे अजूनही त्याचा पाठलाग करत असल्याचे पाहिले. त्याने एका हाताने अंशिकाचा हात धरला तर दुसरा हात स्टेअरिंग व्हीलवर घट्ट ठेवला होता. अंशिका, घाबरू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. एकदा आपण शहराच्या हद्दीत प्रवेश केला की ध्रुव सर्व काही सांभाळेल. आपल्याला आपल्या मुलांकडे परत जावे लागेल. अंशिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला आशा आणि अंकितची खूप काळजी वाटते. त्यांना काहीही होणार नाही. ते आयासोबत सुरक्षित आहेत. तेवढ्यात वळण घेत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या हेडलाईट्सने त्यांचे डोळे चकित केले. वीरेनने गाडी वाचवण्यासाठी स्टेअरिंग व्हील जोरात फिरवले. ओल्या रस्त्यावर टायरचा आवाज अधिकच वाढला. गाडी नियंत्रणाबाहेर गेली. काही वेळाने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल खड्ड्यात कोसळले. काच फुटण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर एक खोल भयानक शांतता पसरली. फक्त पावसाचा जोरदार आवाज, जो आता फुटलेल्या काचेतून गाडीत येत होता. दुसरीकडे सरकारी बंगल्याच्या अभ्यास कक्षात ACP ध्रुव राठोड फाईल्समध्ये मग्न बसले होते. रात्रीचे 2 वाजले होते, पण त्यांच्या डोळ्यापासून झोप खूप दूर होती. ते एक असे व्यक्ती होते जे त्यांच्या गणवेशाचा, त्यांच्या पदाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावाचा, राठोडचा आदर करत होते. तेवढ्यात त्यांचा सरकारी फोन वाजला. यावेळी येणारा फोन कधीही चांगला नसायचा. हॅलो, त्याचा आवाज जड होता. साहेब, ACP ध्रुव राठोड बोलत आहे. हो, मी बोलत आहे. काय झालंय? पलीकडून क्षणभर संकोच झाला. हायवे 14 वर एक मोठा कार अपघात झाला आहे. एक कार खड्ड्यात पडली आहे. कारमधून आम्हाला सापडलेल्या ओळखपत्रानुसार मृताचे नाव वीरेन राठोड आहे. ध्रुवच्या हातातून फोन घसरला आणि टेबलावर पडला. क्षणभर त्याचे हृदय आणि मन सुन्न झाले. त्याला खूप मोठा धक्का बसला. वीरेन त्याचा भाऊ होता. त्याने कुटुंबाविरुद्ध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे वडील वीरेन राठोड याच्या कडक तत्वांविरुद्ध बंड केले होते. ध्रुवने डोळे मिटले. फोनवरील त्याची पकड घट्ट झाली. गाडीत किती लोक होते? साहेब, एक पुरुष आणि एक महिला. दोघेही जागीच मरण पावले. ध्रुवच्या मंद डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब पडला. सिटी हॉस्पिटलच्या थंड कक्षेतून जाताना तो शवागृहात पोहोचला तेव्हा त्याचे हृदय दगडासारखे जड झाले होते. त्याने त्याचा भाऊ आणि वहिनीला ओळखले. तोच वीरेंद्र, ज्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा, तो आज पूर्णपणे शांत होता. आणि अंशिका, जिच्या प्रेमासाठी वीरेनने त्याचं घर सोडलं होतं, ती मुलगी आज तीही त्याच्यासोबत जग सोडून गेली. त्याचे मन ओरडून रडू इच्छित होते, पण तो SP ध्रुव राठोड होता. तो रडू शकत नव्हता. त्याने थरथरत्या हातांनी ओळखपत्रांवर सही केली. तो गाडीत परत येऊन बसला आणि काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या मनात विजेसारखा एक विचार चमकला. मुले. वीरेन आणि अंशिकाचा 2 मुले होती. ती कुठे आहेत? त्याने लगेच त्याच्या भावाचा नंबर डायल केला, जो बंद होता. त्याने त्याच्या अधिकृत फोनवरून त्याच्या टीमला फोन केला. त्याने सावध होऊन वीरेन राठोडच्या घराचा पत्ता शोधण्यास सांगितले. त्या भावाने शहराच्या कोपऱ्यात एक स्वतःचे छोटेसे जग बसवले होते. ध्रुवला त्याचा पत्ता माहीत नव्हता. काही मिनिटातच त्याला ते ठिकाण सापडले. त्याने एका लहान घरासमोर त्याची गाडी थांबवली. त्याने दार वाजवले. काही क्षणांनी एक मध्यमवयीन, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेने दार उघडले. ती कदाचित मुलांची आया असेल. तिच्या दारात एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पाहून ती घाबरली. तेव्हा त्याने तिला विचारले, हे वीरेन राठोडचे घर आहे का? हो साहेब, पण ते घरी नाहीयेत. मॅडमजी आणि साहेब काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत. ते म्हणत होते की ते लवकरच परत येतील, पण मला माहीत नाही की ते अजून का परतले नाहीत. ध्रुव त्या महिलेला रस्त्यातून बाजूला करत आत गेला. एक लहान पण स्वच्छ खोली होती आणि समोरच्या खोलीत 2 निष्पाप चेहरे एका बेडवर झोपले होते. 3 वर्षाचा अंकित आणि कदाचित त्याच्या वडिलांइतकाच देखणा आणि 2 वर्षाची आशी, तिच्या आई इतकीच सुंदर. ते शांत झोपले होते. त्याला जगाची जाणीव नव्हती. जेव्हा ध्रुव गुडघ्यांवर बसला आणि त्यांना पाहिले तेव्हा त्याचे हृदय दुखू लागले. त्याला या मुलांची काळजी घ्यावीशी वाटली. या निष्पाप मुलांचा काय दोष होता? त्यांना हे देखील माहीत नव्हते की त्यांचे संपूर्ण जग हिरावून घेतले गेले आहे आणि त्यांचे पालक कधीही परत येणार नाहीत. तो रडत होता. त्यांच्या कपड्यांची बॅग तयार करा, आम्ही निघत आहोत. आया त्याच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहत होती. तिला किमान अंदाज लागला होता की या पोलिसाचे या मुलांशी खूप खोलवरचे नाते आहे, अन्यथा पोलीस कोणत्याही अनोळखी व्यक्तीसाठी इतके भावनिक झाले नसते. पण त्याच्या कपड्यांची बॅग तयार करण्याचा उल्लेख ऐकून आया पूर्णपणे स्तब्ध झाली. साहेब, इतक्या उशिरा? मॅडम रागवणार ना? ध्रुव तिच्याकडे वळला आणि तिच्याकडे पाहत इतक्या वेदना आणि डोळ्यात इतके खरेपणा होता की आयाचे शब्द तिच्या घशातच मरून गेले. ती पुन्हा कधीही रागवणार नाही. लवकर करा. त्याने झोपलेल्या आशीला काळजीपूर्वक त्याच्या मांडीवर उचलले आणि जी त्याच्या खांद्याला चिटकून होती
आणि अंकितकडे त्याचा दुसरा हात पुढे केला. चल बेटा उठ, आपल्याला काकांसोबत जायचे आहे. अंकित त्याला ओळखू शकत नव्हता. पण त्याने निष्पापपणे त्याचा छोटासा हात त्याच्या मजबूत हातांमध्ये दिला. तिघेही घराबाहेर निघाले. सकाळच्या मंद प्रकाशात ती मोठी हवेली देवासारखी उभी होती. ही हवेली फक्त दगड आणि चुनखडीचा तुकडा नव्हती, तर ती एका वडिलोपार्जित कुटुंबाचे प्रतीक होते. विजय राठोड येथे राज्य करत होते, जो त्यावेळी घराचा सिंहासनधारक होता. हे सिंहासन पिढ्यानपिढ्या कुटुंबातील ज्येष्ठ मुलाला दिले जात असे. ते केवळ जमिनी किंवा संपत्तीचा वारसा नव्हता. ही शक्ती हजारो लोकांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार होता. हवेलीचा ज्येष्ठ मुलगा वीरेंद्र राठोड हा या सिंहासनाचा पहिला हक्क मालक होता, परंतु त्याने प्रेमासाठी हे सिंहासन नाकारले. वीरेंद्र राठोडने त्याच्या वडिलांविरुद्ध जाऊन लग्न केले, ज्यामुळे वीरेंद्रला हवेलीतून बाहेर काढण्यात आले. आता कायदेशीररित्या ध्रुव वीरेंद्रनंतरचा वारस होता. त्याने मुलांसह हवेलीत प्रवेश केला आणि त्याचे वडील विजय राठोड त्याच्यासमोर त्याच्या सिंहासनावर बसले होते. ते म्हणाले, तो आला आहे. तुमच्या भावाने सांगितले होते की जेव्हा त्याची प्रेत यात्रा बाहेर काढली जाईल तेव्हाच तो या हवेलीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवेल. त्याने आपले वाक्य पूर्ण केले. बाबा, वीरेंद्र भाई आणि अंशिका भाभी आता नाहीयेत. ध्रुव हिंमत एकवटून म्हणाला, माझ्यासाठी दोघेही तेव्हाच मेले होते, जेव्हा वीरेंद्रने माझा आदर आणि हे सिंहासन, पगडी एका त्या महिलेच्या पायावर टाकली होती. विजय राठोडने ध्रुवच्या मागे लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 मुलांवर नजर रोखली. ही घाण कुणाची आहे बाबा? पहिल्यांदाच ध्रुवच्या आवाजात एक हलकीशी चेतावणी उमटली. हे तुमचे नात आणि नातू आहेत. वीरेंद्रभाईची मुले. विजय राठोड त्याच्या जागेवरून उठला. त्याच्या डोळ्यात मत्सर होता. हे राठोड रक्त नाहीये. हे त्या बंडाचे रक्त आहे ज्याने माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतले. या हवेलीत त्यांच्यासाठी जागा नाहीये. ध्रुवने मुलांना जवळ ओढले. बाबा, हे निष्पाप आहेत. ही त्यांची चूक नाहीये. त्यांची चूक ही आहे की ते जन्माला आले आहेत. विजय राठोड निर्णायक स्वरात म्हणाला, ध्रुव, तू आता या कुटुंबाचा वारस आहेस. हे सिंहासन तुझी वाट पाहत आहे. पण या सिंहासनाचे एक तत्व आहे. इथे इथे बंडखोरीसाठी जागा नाहीये, ना त्यांच्या मुलांसाठी, ना या दोघांसाठी. त्यांना घेऊन जा आणि शहरातील एका अनाथ आश्रमात सोड. हे ऐकताच ध्रुवच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. अनाथ आश्रम? बाबा, ही माझ्या भावाची मुले आहेत. ती तुमचे रक्त आहेत. ध्रुवचे शब्द ऐकून विजय राठोड गर्जना करत म्हणाला, माझे रक्त फक्त त्या व्यक्तीचे आहे जो माझ्या आदेशांचे पालन करतो. ध्रुव, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर या दोन्ही मुलांना अनाथ आश्रमात सोड, किंवा या हवेलीपासून, या सिंहासनापासून, माझ्या संपत्तीपासून आणि माझ्या नावावर असलेल्या सर्व गोष्टींपासून वेगळा हो. मी आत्ताच तुझा धाकटा भाऊ विष्णू राठोडला पुढचा वारस म्हणून नियुक्त करेल. निर्णय तुझा आहे. त्याला वाटत होतं की जेव्हा तो या 2 निष्पाप मुलांना त्यांच्या वडिलांसमोर घेऊन जाईल, तेव्हा त्याच्या मनात नक्कीच प्रेम निर्माण होईल. शेवटी हे त्याच्या मोठ्या मुलाचे शेवटचे निशाणे आहेत. तो धावत जाऊन या निष्पाप मुलांना मिठी मारेल. त्याला माहीत होते की त्याचे वडील खूप कठोर मनाचे आहेत, परंतु तरीही त्याच्या हृदयात एक छोटीशी आशा होती की त्याच्या नातू आणि नातवाला पाहिल्यानंतर तो दगड नक्कीच फुटेल. पण तो चुकीचा होता. तो दगड तसाच राहिला. त्याने घाबरलेल्या मुलांकडे आणि नंतर त्याच्या वडिलांकडे पाहिले, जे आता त्याच्या मागे उभे होते. तो त्यांना घेऊन त्याच्या खोलीत आला. खोलीत येताच त्याने दोघांना बेडवर बसवले. ते कधी एकमेकांकडे पाहत होते, तर कधी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे, जो त्यांना दयाळू सावली वाटत होता. मग आशी रडू लागली, आई, मला आईकडे जायचे आहे. मला बाबांकडे जायचे आहे. आशीचे रडणे ऐकून अचानक अंकितही रडू लागला. मुले फार मोठी नव्हती. 2 वर्षाची आशी आणि 3 वर्षाचा अंकित. हे सर्व ते किती काळ सहन करू शकत होते? त्यांना त्याच्या पालकांची गरज होती. त्यांना इतके हताशपणे रडताना पाहून ध्रुव खूप अस्वस्थ झाला आणि त्यांना आपल्या मिठीत घेतले. त्याने त्यांना गोष्टी सांगून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुलेही खूप थकली होती, म्हणून काही वेळातच झोपी गेली. त्यानंतर तो त्यांच्या वडिलांच्या शब्दांवर स्थिर आणि विचारशील उभा राहिला. तो एक पोलीस अधिकारी होता, कायद्यांचा रक्षक होता, पण आज तो त्यांच्याच कुटुंबाचा बनलेल्या क्रूर कायद्यांसमोर असहाय्य उभा होता. तेव्हा दार वाजले आणि त्याची मंगेतर सुमोना आत आली. सुंदर आणि गर्विष्ठ. ध्रुव, मी सगळं ऐकलं. तिच्या आवाजात सहानुभूतीपेक्षा तडजोडीचा इशारा जास्त होता. तुझे बाबा जे काही म्हणत आहेत त्यात काहीही चूक नाहीये. वीरेन भाईने जे केले त्यानंतर. सुमना क्षणभर थांबली आणि तिचे शब्द अपूर्ण सोडून झोपलेल्या मुलांकडे द्वेषाने पाहिलं. ध्रुव तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात मुलांबद्दल इतका द्वेष पाहून तो थक्क झाला, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. सुमोना, जर ही मुले अनाथ झाली असतील तर? सुमनाने ध्रुवकडे भुवया उंचावल्या. जर ही मुले अनाथ झाली असतील तर? मग आपला काय दोष? जगात इतके अनाथ मुले आहेत म्हणून आपण त्या सर्वांची जबाबदारी घेणार नाही ना? सुमोना त्याच्याकडे पाहत म्हणाली, ध्रुव, आपण लग्न करणार आहोत. तू या खानदानाचा पुढचा वारसदार होणार आहेस. मी एका SP ची पत्नी आणि वारसदाराची पत्नी होणार आहे. मी मोलकरीण म्हणून काम करण्यासाठी
तुझ्याशी लग्न करणार नाही. ही 2 मुले आपल्या आयुष्यात येऊ शकत नाहीत. मी त्यांची जबाबदारी घेऊच शकत नाही. त्यांना सोडून दे. अनाथ आश्रम हे त्यांच्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. आणि ध्रुवला असे वाटले की कोणीतरी त्याच्यावर गरम ॲसिड ओतले आहे. त्याने कधीही कल्पना केली नव्हती की तो ज्या मुलीशी लग्न करणार होता ती इतकी दगड हृदयी असू शकते. सुमोना, तुझे हृदय आहे की तुझ्या छातीत दगड आहे? या निष्पाप मुलांना पाहून शत्रूही वितळेल. त्यांना त्यांचे पालक गमावून काही तास झाले आहेत आणि त्यांना हे देखील माहीत नाही की त्यांचे पालक त्यांना कायमचे सोडून गेले आहेत. आणि शिवाय ही माझ्या भावाची शेवटची आठवण आहे. माझ्या वडिलांनी माझा भाऊ वीरेंद्रला सोडले, तसं मी कसा सोडू शकतो? जसे त्याने स्वतः त्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला होता आणि तुला हे सर्व सिंहासन सोडले होते. तो हा वाडा सोडून गेला. त्याने हे गाव सोडले. तसेच तू तुझा निर्णय घे. असे म्हणू नकोस ध्रुव. वीरेंद्रलाही तुझी काळजी नव्हती. ना त्याच्या भावाची, ना हवेलीची, ना त्याच्या वडिलांची. मग तू त्याच्या मुलांसाठी तुझे आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? आता तुला ठरवायचे आहे. एक तर तुझे भविष्य, ही हवेली, ही गाडी किंवा तुझ्या भूतकाळातील हे 2 ओझे. जर तू मुले निवडलीस तर आपल्याला ते नाते इथेच संपेल. मी या 2 मुलांची काळजी घेण्यासाठी तुझ्या आयुष्यात येणार नाही. माझी स्वतःची काही स्वप्ने देखील आहेत. मला फक्त तुझी स्वप्ने समजून तुझ्या आयुष्यात प्रवेश करायचा आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मी या मुलांची काळजी घेईन असे होणार नाही. ध्रुवने सुमनाच्या सुंदर पण थंड आणि अस्वस्थ चेहऱ्याकडे एक नजर टाकली. आजच्या आधी त्याला सुमनाचा चेहरा खूप सुंदर वाटायचा, पण आज सुमनाचा चेहरा त्याला खूप भयानक आणि कुरूप वाटत होता. मग त्याची नजर झोपेत असलेल्या आशा आणि अंकितवर पडली. अंकित झोपेत वळला आणि त्याचा छोटासा हात पुढे करून हळुवारपणे म्हणाला, बाबा. आणि मग तो एक शब्द ध्रुव राठोडच्या आत निर्णय घेण्यासाठी पुरेसा होता. त्याने त्याच्या भावाचा मृतदेह पाहिला होता आणि त्याच्या भावाच्या या मुलांना तो एकाकी सोडू शकत नव्हता. त्याने सुमनाकडे पाहिले. तिचा हेतू त्याच्या लक्षात आला. ती त्याच्या वडिलांइतकीच निर्णायक होती. मग तू आजपासून मोकळी आहेस. सुमनाचे तोंड धक्क्यात उघडे राहिले. ध्रुवचा निर्णय असा असू शकतो याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती, कारण तिला वाटले होते की तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि या मुलांसाठी तिला कधीही सोडणार नाही. म्हणूनच तिने त्याच्यासमोर ही अट ठेवली होती. पण ध्रुवने तिला जायला सांगितले तेव्हा ती काहीही बोलू शकली नाही आणि मुलांकडे जाऊन बराच वेळ ती मुलांकडे आणि कधी ध्रुवकडे पाहत राहिली. ध्रुव, तू शुद्धीवर आहेस का? तू स्वतःच्या हाताने या मुलांसाठी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करशील? मी या मुलांसाठी सर्वस्व त्याग करेन. त्याने सुमनाला थांबवले आणि अगदी थंड शब्दात म्हटले. थोडे खाली वाकून त्याने काळजीपूर्वक आशीला त्यांच्या मांडीवर घेतले आणि दुसऱ्या हाताने त्याने अंकितला उचलले. तो त्यावेळी सरकारी गणवेशात होता. त्याचप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन तो खोलीतून बाहेर पडला. सुमना त्याला जाताना पाहत राहिली. जेव्हा तो दिवाणखान्यातून गेला तेव्हा विजय राठोड देखील उभा होता. त्याच्या डोळ्यात राग होता. ध्रुवला त्याच्या वडिलांचे शब्द आठवत होते. तू बाहेर पडशील तर हा वाडा, ही गाडी, मी आणि सर्वजण तुझ्यासाठी मरून गेले आहेत. ध्रुव क्षणभर थांबला आणि त्याने त्याच्या चेहऱ्याकडे शेवटचे पाहिले. बाबा, मी माझ्या निर्णयापासून 1 इंचही मागे हटणार नाही. माझा निर्णय माझ्यासोबत आहे. ही मुले आता माझ्यापासून वेगळी होणार नाहीत आणि विजय राठोडचा भावी उत्तराधिकारी SP ध्रुव राठोड त्याच्या भावाच्या 2 अनाथ मुलांना छातीशी धरून त्याच्या क्रूर वडिलांच्या या भव्यतेपासून, या शक्तीपासून आणि सावलीपासून कायमचा बाहेर पडला. त्याने सिंहासन नाकारले आणि 2 निष्पाप जीवांसाठी काटेरी मार्ग निवडला. त्याने त्याची सरकारी गाडी घेतली होती. त्याने दार उघडले. त्याने काळजीपूर्वक मुलांना मागच्या सीटवर झोपवले आणि ड्रायव्हिंग सीट घेतली. शहरात त्याच्याकडे राहण्यासाठी फक्त एकच जागा होती, त्याचा सरकारी बंगला. राठोड कुटुंबाच्या प्रभावाने आणि शक्तीने पवित्र केलेली जागा. घर रिकामे आणि शांत होते. त्याने मुलांना त्याच्या बेडरूममधील बेडवर झोपवले. मुलांना झोपवल्यानंतर काही वेळाने फ्रेश होऊन तो परत आला. झोप त्याच्या डोळ्यांपासून मैलो दूर होती. कधी वीरेंद्रचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर यायचा, कधी त्याचे वडील विजय राठोड याचा चेहरा, कधी सुमनाचा. कुणाच्याही छातीत हृदय नाही का? प्रत्येकाच्या छातीत दगड आहे का? की या निष्पाप मुलांचे दुःख कोणीही पाहू शकत नाही, पण तो ते पाहू शकत होता. तो घेतलेल्या निर्णयापासून 1 इंचही मागे हटणार नव्हता. तो रात्रभर त्या दोघांच्याही बाजूला बसला आणि त्या निष्पाप चेहऱ्यांकडे पाहत राहिला. भाऊ वीरेंद्र त्याच्यासोबत त्याने त्याचे बालपण घालवले होते. तो आज या जगात नाही. तो बंडखोर होता, पण तो त्याचा भाऊ होता आणि आता ही दोन्ही मुले त्याची होती. त्याला समजत नव्हते की तो त्यांना कसे वाढवेल. तो या निष्पाप आणि आघातग्रस्त मुलांची काळजी कशी घेईल. अंकित सकाळी उठला आणि अनोळखी जागा पाहून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून आशीही जागी झाली. बाबा, आई दोघेही त्यांच्या आईवडिलांची आठवण करून पुन्हा रडत होते. ध्रुव त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला घाबरत होते. मी इथे आहे बेटा. काका, अंकितने त्याला ढकलून दिले. नाही, तू बाबा नाहीस. मला बाबाकडे जायचे आहे. रात्रीपर्यंत ध्रुवचे अस्तित्व एका मऊ सावलीसारखे वाटत होते, पण आता त्याच्या आईवडिलांना न भेटल्याने ते ध्रुवलाही घाबरत होते. मलाही आईकडे जायचे आहे. आशीही रडू लागली. पोलीस स्टेशनमधून सतत फोन येत होते, पण त्याने त्याचा फोन बंद केला. मुले किती वेळ रडू शकत होती. ते थोडे शांत झाले. तुझे नाव काय आहे?
त्याने आशीला आपल्या मांडीवर बसवले आणि विचारले. त्याला दोघांचीही नावे माहीत नव्हती. 2 वर्षाची आशी काहीच बोलली नाही. त्याने हात पुढे करून अंकितला दुसऱ्या मांडीवर बसवले. "तुझे नाव काय आहे, अंकित?" अंकितने त्याचे नाव सांगितले. "तुझे नाव खूप छान आहे आणि आमच्या बाहुलीचे नाव आशी आहे." अंकितने आशीचे नाव सांगितले होते. ते घाबरले नाहीत पण आनंदीही नव्हते. अंकितने विचारले की "काका, बाबा आणि आई कधी येतील? आम्हाला त्यांच्याकडे जायचे आहे." त्याने रडत हा प्रश्न विचारला. ध्रुवकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. "तुम्हाला खेळणी हवी आहेत का?" तो दोघी मुलांना बाजारात घेऊन गेला आणि त्यांना भरपूर खेळणी आणून दिली. आता मुलांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य पसरले. त्यांच्या डोळ्यात आनंदाची ठिणगी दिसू लागली. ध्रुव थोडा निश्चिंत झाला की मुले मजा करत आहेत. त्याला माहीत होते की हळूहळू मुले त्याच्याशी जुळवून घेतील आणि त्याच्या पालकांना विसरतील. कारण मुले अजूनही खूप लहान होती. पण मुले अजूनही रात्री घाबरून जागे व्हायचे. तो एक माणूस होता. तो एक पोलीस अधिकारी होता. तो एक आई होऊ शकत नव्हता. त्याने मुलांसाठी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला एक म्हातारी मिळाली. पण एके दिवशी ध्रुव पोलीस स्टेशनमधून परतला तेव्हा त्याने पाहिले की मोलकरीण शांत झोपली होती आणि मुले घराबाहेर पडून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. जर ध्रुव वेळेवर आला नसता तर मुलांचे काय झाले असते कोणास ठाऊक. त्याने पटकन मुलांना आपल्या मांडीवर घेतले आणि घरी परत आल्यानंतर त्याने मोलकरणीला घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर त्याला कोणतीही मोलकरीण ठेवण्याची इच्छाच झाली नाही. आता तो स्वतः मुलांची सर्व कामे करत होता. हळूहळू मुले ध्रुवशी जुळवून घेऊ लागली आणि त्याचे आई वडील विसरून गेली. दुसरीकडे शहरातील एका जुन्या आणि लहान वस्तीतील एका छोट्या घरात 19 वर्षाची अवनी एक चुलबुली आणि अत्यंत खोडकर मुलगी. तिला तिचा दुपट्टा सापडत नव्हता. या मुलीच्या भविष्याचे काय होईल याचा विचार करून तिची आई घाबरायची. तिला अजून 17 वर्षाच्या 2 जुळ्या रिया आणि सिया होत्या. या स्वयंपाकघरात येऊन म्हणाल्या, "आई, कृपया आम्हाला नाश्ता दे. आम्हाला कॉलेजला उशीर झाला आहे. मी तुम्हाला देते तोपर्यंत तू पराठा बनवण्याची तयारी कर. मी त्या अवनीच्या मुलीचा दुपट्टा शोधून परत येते." ती किचनमधून अवनीच्या खोलीकडे गेली. तिला माहीत होते की दुपट्टा समोर ठेवला असेल पण तिला तिच्या समोरची वस्तूसुद्धा दिसत नसायची. ध्रुव त्याच्या मित्रासोबत म्हणजेच सरकारी इन्स्पेक्टर विक्रमसोबत त्याच्या लाऊंजमध्ये बसला होता. विक्रम त्याची अवस्था पाहून काळजीत पडला. "ध्रुव, तू कधीपर्यंत सुट्टीवरून परत येणार आहेस? तुझ्याशिवाय संपूर्ण विभाग अपूर्ण आहे आणि तू स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस?" ध्रुव थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होता. "विक्रम, मी परत येऊ शकत नाही. किमान आता तरी नाही. तू ही मुले पाहत आहेस ना? त्यांना माझी गरज आहे." विक्रमने लाऊंजच्या कोपऱ्यात शांतपणे चिखलाशी खेळणाऱ्या मुलांकडे पाहिले. "ध्रुव, तू वडील असू शकतोस पण आई नाही. त्यांना एका आईची गरज आहे, जी त्यांची काळजी घेऊ शकेल." ध्रुव हळूच हसला. "कोण माझ्याशी लग्न करणार? अशा व्यक्तीशी ज्याने त्याचे कुटुंब, त्याची संपत्ती नाकारली आहे आणि जो त्याच्या भावाची मुले दत्तक घेऊन बसला आहे. माझी स्वतःची मंगेतर, जिला माझ्यावर विश्वास होता, तिने स्वतः मुलांमुळे मला सोडले. जिने माझ्यावर प्रेम करण्याचा दावा केला, तिने ही मुले दत्तक घेतली नाहीत. मग कोणतीही अनोळखी मुलगी ही मुले का दत्तक घेईल? आणि मी यावर स्पष्ट आहे. जर एखाद्या मुलीने या मुलांना तिची मुले म्हणून स्वीकारले नाहीत, तर मी कल्पनाही करू शकत नाही की मी माझ्या आयुष्यात कोणत्याही मुलीला समाविष्ट करेन." विक्रमची आई, जी त्यांच्यासाठी चहा आणत होती, ती हे संभाषण ऐकत होती. तिने प्रेमाने ध्रुवच्या डोक्यावर हात ठेवला. "बेटा, जर जगात वाईट लोक असतील तर चांगले लोकही आहेत. माझ्या दृष्टीत एक कुटुंब आहे जे गरीब आहेत पण खूप संस्कारी आहेत. त्यांची एक मुलगी आहे. ती थोडी लहान आहे पण मनाने खूप चांगली आहे. त्यांना हुंडा परवडत नाही म्हणून तिचे लग्न थांबलेले आहे. गेल्या 1 वर्षापासून त्यांना अवनीचे लग्न करण्याची चिंता आहे कारण त्यांना आणखी 2 लहान मुली आहेत. ते म्हणतात की जर मोठी मुलगी लवकरच तिच्या घरी गेली तर ते दोन्ही लहान मुलींबद्दलही विचार करू शकतील." तिचे शब्द ऐकून ध्रुवने लगेच डोके वर केले आणि तिच्याकडे पाहिले. "काकू, तू काय बोलत आहेस?" ध्रुवच्या आईने त्याला अडवले. "मला माहीत आहे बेटा, तू काय विचार करत आहेस. पण ते खूप सभ्य लोक आहेत आणि ते फक्त एक चांगले कुटुंब, एका चांगल्या मुलाच्या शोधात आहेत जो त्यांच्या मुलीशी आदराने वागेल. तुला एक पद आणि आदर आहे आणि तुला त्या मुलांसाठी एका आईची आवश्यकता आहे. हे नाते दोघांसाठीही चांगले असू शकते." दुसऱ्याच दिवशी विक्रमची आई संजनाजींच्या घरी बसली होती. संजनाजींना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या मुलीसाठी एसपीचे नाते आले आहे, तेही त्यांच्या अवनीसाठी. विक्रमची आई गंभीरपणे म्हणाली, "मी मस्करी करत नाहीये. मुलगा सोना आहे. ही फक्त देवाची इच्छा आहे." आधी भावाची सावली त्याच्या डोक्यावरून गेली आहे. आता त्याच्या मुलांची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याला फक्त एक मुलगी हवी आहे जी त्याचे घर सांभाळू शकेल आणि त्यांच्या मुलांना दत्तक घेईन. संजनाजी लगेच सहमत झाल्या. तिला काय आक्षेप असू शकतो? सरकारी नोकर असलेला एसीपी, तेही हुंडा न घेता तिच्या मुलीशी लग्न करायला तयार होता. हे पाहून ती खूप आनंदी होती. "आम्ही सहमत आहोत बहीण. आम्हाला यापेक्षा जास्त काय हवे आहे? हुंडा न घेता आमची मुलगी एसपीच्या घरी जात आहे." अवनी, जी दारामागून सर्व काही ऐकत होती, तिचे हृदय वेगाने धडधडत होते. एसपी, एक पोलीस अधिकारी, तिच्या स्वप्नाचा राजकुमार चित्रपटातील नायकासारखा होता आणि एसपी ऐकल्यानंतर तिच्या विचारांमध्ये एसपीची प्रतिमा उभी राहिली.
तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर थोडीशी लाली आली. ती पूर्णपणे विसरली की तो 2 मुलांचा बाप देखील आहे. तिच्या बालिश मनात तिने तिच्या मनात फक्त एका श्रीमंत आणि शक्तिशाली पतीचे चित्र तयार केले होते. लग्न 3 दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने झाले. ना बँड, ना बाजा, ना बारात. निरोपाची वेळही आली. निरोपाच्या वेळी संजनाजीने रडत तिच्या मुलीला मिठी मारली. "अवनी, देवाचे आभार मान आणि त्या घरात जाऊन त्या घराला तुझे घर बनव, कारण आता तेच तुझे घर आहे." त्याचा चेहरा पाहून ती थोडी घाबरली, पण तिने स्वतःला सांत्वन दिले, कारण हा विस्मय आणि शक्ती त्याच्या चेहऱ्याचा एक भाग असू शकतो, कारण तो SP होता. जेव्हा अवनी गाडीतून सरकारी बंगल्याजवळ पोहोचली तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. घर खूप मोठे आणि भव्य होते. ध्रुव तिला आत घेऊन आला. मुले झोपली होती. घरात एक मृत्यूलोक शांतता होती. तो तिला आत घेऊन गेला आणि खोलीसमोर थांबला. "ही ही तुमची खोली आहे." अवनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "आपली नाही?" ध्रुव तिच्या डोळ्यात पाहत होता. त्याच्या स्वतःच्या डोळ्यात कोणत्याही भावना नव्हत्या. "माझी खोली मुलांसोबत आहे, कारण त्यांना माझी सवय झाली आहे. तुम्ही विश्रांती घ्या." असे म्हणत तो वळला आणि त्याच्या खोलीत गेला. अवनी तिथेच धक्क्याच्या स्थितीत उभी राहिली. हे कसले लग्न होते? सर्वप्रथम कोणताही कार्यक्रम नव्हता. निरोपानंतरही ती धीराने वागली होती. कोणतेही विधी नाहीत, स्वागत नाही आणि आता लग्नाची रात्रही नाही, फुले नाहीत, नवऱ्याचा सहवास नाही. खोलीत येऊन ती अगदी शांतपणे बेडवर बसली. तिने लगेच तिच्या आईला फोन केला आणि रडत रडत तिला सर्व काही सांगू लागली. "आई, इथे काहीही नाही. हा एक शांत बंगला आहे. त्यांनी मला त्यांच्या खोलीतही ठेवले नाही. त्यांनी मला वेगळ्या खोलीत पाठवले आहे. मी विचार करत होते की जर इथे सगळं इतक्या साधेपणाने झालं असेल तर काही फरक पडत नाही. किमान तिथे काही वैभव असेल. चल, मी ते वैभवही विसरले असते आई, पण लग्नाच्या रात्रीबद्दल माझी खूप स्वप्ने होती. मला वाटलं ते तरी व्यवस्थित असेल, पण लग्नाची रात्र ही माझे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याने मला त्याच्या खोलीतही येऊ दिले नाही आणि या सुनसान खोलीत पाठवलं." अवनीचं बोलणं ऐकून संजनाजींचं डोकं आपटून घ्यावंसं वाटलं. "बेशरम मुलगी, फोन बंद कर. किती बेशरम बोलत आहेस तू. देवाचे आभार मान की तू गेलीस. तुझ्या नवऱ्याचे हृदय ही तितकेच महत्त्वाचे आहे. आज त्याने तुला वेगळ्या खोलीत ठेवले आहे. उद्या तो तुला त्याच्या खोलीतही ठेवेल. फोन बंद कर आणि शांत झोप." "अरे, तू इतक्या मोठ्या SPची बायको म्हणून गेली आहेस. आपल्या शेजारच्या महिलांही चकित झाल्या आहेत आणि तू तिथे बसून लग्नाच्या रात्रीबद्दल रडत आहेस. अरे, लग्न झाल्यानंतर लग्नाची रात्र ही होईल. आणि हो, माझी एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या नवऱ्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर. तो एक पुरुष आहे. शेवटी तो तुझ्यापासून किती काळ दूर राहू शकतो." असं म्हणत संजनाजीने फोन डिस्कनेक्ट केला. अवनी वाजणाऱ्या फोनकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे पहिल्यांदाच होते जेव्हा हे अश्रू तिच्या मनातून तिच्या डोळ्यात आले. नाही तर ती आजपर्यंत कधीही रडली नव्हती, कारण तिने कधीही काहीही गांभीर्याने घेतलेच नव्हते. तिच्या खोडसाळपणा आणि तिच्या आनंदी स्वभावासमोर मोठमोठ्या संकटांनाही हार पत्करावी लागत असे. पण आज ही गोष्ट तिच्या मनाला खरोखर स्पर्शून गेली. गालावरून वाहणारे अश्रू तिने आपल्या आतळ हाताने पुसले. पण तिच्या हृदयात एक पोकळी होती. न चेंज करता ती बेडवर पडली आणि झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने डोळे उघडले तेव्हा घरात शांतता होती. ती बाहेर आली तेव्हा ध्रुव त्याचा गणवेश घालून तयार उभा होता. आशी आणि अंकितही त्याच्याजवळ स्वच्छ कपडे घालून उभे होते. अवनीला पाहून दोघेही त्याच्या मागे लपले. ध्रुव रिकाम्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्याला पाहताच अवनीने तिची नजर खाली केली. मग एक दीर्घ श्वास घेत ध्रुव म्हणाला, "मी त्यांना शाळेत सोडणार आहे. त्यांनी आधीच नाश्ता केला आहे. तुमच्यासाठी सर्व काही फ्रीजमध्ये ठेवले आहे." असे म्हणत तो दोघेही मुलांना घेऊन बाहेर निघून गेला. ध्रुव गेल्यानंतर तिने घराची पाहणी केली. घर इकडे तिकडे विखुरलेले होते. एक दीर्घ श्वास घेत ती स्वयंपाकघराकडे गेली. स्वयंपाकघराची अवस्था आणखीनच वाईट होती. आता तिला तिचे भुकेले पोट भरायचे होते. तिने स्वतःसाठी नाश्ता बनवला आणि मनसोक्त नाश्ता केला. मग तिने संपूर्ण दिवस घर स्वच्छ करण्यात घालवला. स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि संध्याकाळसाठी खूप छान जेवण बनवले. तिला वाटले की ध्रुव परत आल्यानंतर आनंदी होईल. संध्याकाळी तो परत आला तेव्हा मुले त्याच्यासोबत होती. ती त्याच्याकडे हसत म्हणाली, "चल बेटा." "आशी, अंकित, मी तुझी आई आहे. मी अवनी आहे." मुले भीतीने ध्रुवच्या पायाला चिटकून राहिली. तिला याबद्दल खूप वाईट वाटले. ध्रुव फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. मुले त्याच लाऊंजमध्ये खेळू लागली. तिने मुलांची मने जिंकण्याचा निर्णय घेतला. ती त्यांच्या समोर गुडघ्यांवर बसली आणि म्हणाली, "मी भूत आहे." मुले आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. अवनीने मग एक मजेदार चेहरा केला आणि प्राण्यांचे आवाज काढू लागली. मुलांना पाहून तिचे बालपण तिच्या मनात परत आले. काल रात्री तिला खूप दुखापत झाली होती, पण आता अवनी तिच्या पूर्वीच्या आयुष्यात परतली होती. ती मजेदार चेहरे बनवू लागली आणि मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू लागली. आशी बराच वेळ हसली नव्हती. तिने एक हास्य केले. तिच्या कृती पाहून अंकितही हसू लागला. अवनीला आनंद झाला की तिची जादू काम करत आहे. ती त्यांना गुदगुल्या करू लागली आणि मग पुढच्या क्षणी तिघांचाही एक मोठा कहकहा ऐकू आला आणि मग ध्रुवचा मोठा जड थंड आवाज अवनीला तिथेच गोठायला पुरेसा होता. अवनीने भीतीने त्याच्याकडे पाहिले. तो दाराशी उभा होता आणि अगदी दगडी डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. "मला या मुलांना वाढवणारी एक प्रौढ आई हवी आहे. मला तिसरे मूल नको आहे." या थंड शब्दांनी अवनीच्या घशात काटे टोचू लागले. काकांच्या बदललेल्या वृत्तीने घाबरलेली आशी आणि अंकित लगेच गप्प झाले आणि तिच्या पायामागे लपले.
अवनी, जिचे हृदय त्या मुलांच्या हास्याने नुकतेच उमलले होते, ते विझले. तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती पटकन उभी राहिली. मी त्यांना हसवत होते, ते दुःखी होते. तिच्याकडे न पाहता तो थंड शब्दात म्हणाला, त्यांचे संगोपन त्यांच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. असे म्हणत तो वळला आणि त्याच्या खोलीत परत गेला. अवनीने तिच्या मुठी आवडल्या. तो स्वतः बर्फाचा चालता बोलता गोळा आहे. त्याला ही निष्पाप मुले अशी नको आहेत, असा विचार केला आणि मुलांना पुन्हा आपल्या मिठीत घेत ती त्यांना गुदगुल्या करू लागली. पण ओठांवर बोट ठेवून ती म्हणाली, जास्त जोरात हसू नका, नाही तर तो रागीट माणूस पुन्हा येईल. मुलांनाही समजले आणि हळूहळू तिघेही हसत खेळ खेळू लागले. दिवस जाऊ लागले. बंगल्यातले आयुष्य आता 2 भागात विभागले गेले होते. एका बाजूला ध्रुवचे नियम आणि कायदे होते, दुसऱ्या बाजूला तिचे. ती कधीही या नियमांचे उल्लंघन करण्याची एकही संधी सोडत नव्हती. ती स्वतः मुलांसोबत बाळ व्हायची, पण नोकरांनाही गोंधळात टाकायची. एका दुपारी ध्रुव अचानक काही महत्त्वाच्या फाईल घेण्यासाठी घरी आला. तेव्हा ओरडण्याचा आणि मोठ्या हास्याचा आवाज येत होता. तो त्या बाजूला रागाने पाहत होता. अवनीकडे गॅलरीत रोपांना पाणी देण्यासाठी पाईप होता आणि लग्नानंतर तिने ठेवलेल्या मुलांची मोल करीन. तिचे नाव सुनीता होते. ती तिच्यावर पाणी फेकत होती. ती बिचारी मुलगी तिच्या दुपट्ट्याने स्वतःला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. मुले जोरात टाळ्या वाजवत होती आणि ते स्वतःही पाण्यात भिजत उभे होते. अवनी, हा काय बालिशपणा आहे? त्याच्या कर्कश आवाजाने तिघेही गप्प झाले. अवनीने पाईप त्याच्याकडे वळवत खोडकरपणे म्हटले, SP साहेब, तुम्ही पण, आज खूप उष्णता आहे, तुम्ही पण थोडे थंड व्हा. ध्रुव काही बोलण्यापूर्वीच तिने पाण्याचा प्रवाह त्याच्याकडे वळवला, जो त्याच्या प्रेस युनिफॉर्ममध्ये होता. जेव्हा अंकितने हे पाहिले तेव्हा तो जोरात हसायला लागला, पण त्याने रागाने डोळे मिटले. तो पुढे सरकला आणि तिच्या हातातून पाईप घेऊन पूर्ण रागात म्हणाला, तू शुद्धीवर आहेस का? तिचे हास्य दाबत ती म्हणाली, मी पूर्णपणे ठीक आहे, पण तुझा राग आता शांत झाला असेल. ध्रुव तिच्याकडे पाहत राहिला. त्याने रागाने सुनीताला मुलांना आत घेऊन जाण्याचा आदेश दिला. या घटनेनंतर अवनीने ध्रुवशी बोलणे कमी केले होते, पण अवनीने त्याच्या शांततेची कधीही पर्वा केली नाही. ध्रुव आता हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता. ती ती जितकी अपरिपक्व होती, मुलांवर तिचे प्रेमही तितकेच खोल होते. दिवस असेच जाऊ लागले. त्याचा बहुतेक वेळ ऑफिसमध्ये जाऊ लागला. त्याने त्याच्या भावाच्या अपघाताची फाईल पुन्हा उघडली होती. त्याचे मन हे अपघात आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. तो रात्री त्याच्या अभ्यास कक्षात बसला होता आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तो ट्रक ड्रायव्हर कुठे गायब झाला आहे, त्याची मला पर्वा नाही. त्याला शोधा. मला त्या रात्रीचे सर्व कॉल रेकॉर्ड हवे आहेत, विशेषतः राठोड हवेलीतून येणारे आणि जाणारे कॉल. त्याचा संशय आपोआप विजय राठोडकडे वाढत होता. एके दिवशी अवनी मुलांसह आणि आयासोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेली. ती मुलांसाठी कपडे पाहत होती तेव्हा तिची नजर ध्रुववर पडली. तो ध्रुवच्या खोलीत ज्या मुलीचा फोटो आहे त्या मुलीसोबत उभा होता आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून सुमोना होती. अवनीने तिला लगेच ओळखले. ध्रुवच्या खोलीत तिचे एक जुन्या अल्बममध्ये तिचा एक फोटो होता. त्या दोघांनाही पाहून ती आश्चर्यचकित झाली. सुमोनाचा हात निष्काळजीपणे ध्रुवच्या हातांवर होता. अवनीचे हृदय पिळवटून गेले. ती गुपचूप त्यांचे संभाषण ऐकू लागली. ध्रुव, आता तू या उर्वरित आयुष्यात आनंदी आहेस का? सुमोनाच्या आवाजात व्यंग्य होता. तू माझ्यापेक्षा त्या मुलांना निवडलेस आणि मी ऐकले आहे की तू त्यांना वाढवण्यासाठी एका आयाशी लग्नही केले आहेस. ध्रुवचा चेहरा कठोर झाला. सुमोना, तुझ्या तोंडावर नियंत्रण ठेव. ती माझी पत्नी आहे. ती विषारीपणे हसली. प्लीज ध्रुव, आपल्या दोघांनाही माहीत आहे की तू तिच्याशी लग्न का केले आहेस. तू तिला मुलांची काळजी घेण्यासाठी ठेवले आहेस, त्याहून अधिक काहीच नाही. अवनीला असे वाटले की कोणीतरी तिच्या कानात वितळलेला काच ओतला आहे. ती मुलांना घेऊन थेट घरी आली. तिचे मन आणि हृदय गोंधळले होते. रात्री ध्रुव घरी आला तेव्हा घरात एक वादळ त्याची वाट पाहत होते. अवनी आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. ती मुलगी कोण होती या प्रश्नासाठी तो तयार नव्हता. त्याला धक्का बसला. कोणती मुलगी? तीच मुलगी, तुझी मंगेतर, जिला तू आज मॉलमध्ये भेटला होतास. ध्रुव रागावला. तू माझ्या मागे माझी हेरगिरी करत असतेस. मी तुझी हेरगिरी करत नव्हते. मी तेच माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. ती म्हणाली की मी एक दासी आहे, एक नोकर आहे, जी पैशांसाठी तुझ्यासोबत राहते. तिने खरे सांगितले. ध्रुवचा संयम संपला. त्याच्यावर केसचा दबाव, सुमोनाचे निरर्थक बोलणे आणि आता हा घरगुती वाद. तो रागाने भडकला. हो मग काय? तू माझ्याशी लग्न का केलेस? तू माझ्याशी लग्न केलेस हे प्रेमासाठी नाही. तुझ्या पालकांनी तुला माझ्या डोक्यावर ठेवले. तू फक्त पैशांसाठी इथे आली आहेस म्हणून बस. तुला सर्व काही मिळेल. तू फक्त मुलांना सांभाळण्यासाठी आहेस. तुला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. शब्द धारदार खंजीरसारखे होते. अवनी धक्क्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आज पहिल्यांदाच तिला तिची उदासीनता, तिची असहाय्यता आणि तिचे अनामिक नाते जाणवले. ती रिकाम्या ड्रॉइंग रूममध्ये टेबलावर डोके ठेवून बराच वेळ शांतपणे रडत राहिली. तिच्या अश्रूंनी तिचा स्वाभिमान, तिचे जिवंतपणा आणि तिची सर्व स्वप्ने हिरावून घेतली. ती इथे पैशांसाठी आली होती. त्या माणसाने, तिच्या नवऱ्याने तिची किंमत ठेवली होती. ती एक दासी होती, ती एक नोकर होती. त्या रात्री तिने ठरवले की त्याला हेच हवे आहे ना, तर तसेच होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाश्त्यासाठी टेबलावर आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की घरात एक विचित्र अप्रिय शांतता होती. संगीत वाजत नव्हते, हास्याचा आवाज येत नव्हता. आशी आणि अंकित अगदी स्वच्छ कपड्यांमध्ये त्यांच्या उंच खुर्चीवर शांतपणे बसले होते.
आणि नाश्ता करत होते. अवनी जी स्वतः लहान मुलांप्रमाणे नाश्त्यावर रागवायची, ती आज एक प्रौढ स्त्रीसारखी सुनीताला काहीतरी सांगत होती. ध्रुवकडे न पाहता तिने नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर ठेवली. तिचा आवाज खूप स्पष्ट आणि थंड होता. ध्रुव काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. अवनी, काल रात्री मी जे बोललो अवनीने त्याला अडवले. तुझा नाश्ता थंड होत चालला आहे. मी नोकरांना तुझी गाडी साफ करायला सांगितले आहे. तिच्या बोलण्यात भावना नव्हती, तक्रार नव्हती. ध्रुव तिच्याकडे पाहत होता. ती कालची मुलगी नव्हती. तिची चैतन्यशीलता, तिच्या डोळ्यातले खोडसाळपणा, त्या एका रात्रीत सगळं काही मरून गेल्यासारखं वाटत होतं. ध्रुव खांदे उचकावत होता. बरं झालं, आता ती एक जबाबदार आईसारखी वागेल. निदान घरात शांतता तरी येईल. पण ही शांतता लवकरच ध्रुवच्या मनाचा ताबा घेऊ लागली. संध्याकाळी तो परत घरी आला की घर त्याला चावायला धावत असे. मुले आता त्यांच्या खोलीत अवनीजवळ बसून शांतपणे चित्र रंगवत खेळवायची. अवनी आता त्या मुलांसाठी स्वतःचे पूर्णपणे बलिदान देऊ लागली होती. मुले आता तिच्या प्रेमाची वेडी झाली होती. अशी आता रात्री ध्रुवच्या मांडीऐवजी अवनीजवळ झोपायची. पूर्वी आईला घाबरणारा अंकित आता प्रत्येक गोष्टीत तिला आई म्हणायचा आणि तिच्या पल्लूला चिटकून असायचा. ती त्याचे कपडे इस्त्री करायची, त्याच्या जेवणाची काळजी घ्यायची, पण त्याच्याशी नजर भिडवायची नाही. त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रश्नच नव्हता. ती त्याच्या घरात होती फक्त मुलांसाठी. एका रात्री ध्रुव फाईलचे काम करून थकून उशिरा घरी आला. त्याला वाटले की मुले झोपली असतील. तो थेट त्यांच्या खोलीत गेला. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याला ते दृश्य दिसले. दिव्यांच्या मंद मंद प्रकाशात अवनी मुलांच्या बेडजवळ कार्पेटवर बसून झोपली होती. तिचे डोके बेडच्या कडेला होते. आशी तिच्या मांडीवर होती आणि अंकित त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपला होता. अवनीच्या निष्पाप चेहऱ्यावर तिच्या केसांच्या बटा पसरल्या होत्या. ध्रुव तिथेच उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत राहिला. त्याला दिसले की अवनीने मुलांना ब्लँकेटने झाकले होते, पण ती स्वतः त्याच स्थितीत बसली होती. ध्रुव हळूहळू पुढे सरकला आणि त्याचे हृदय एका अज्ञात भावनेने धडधडू लागले. त्याने अवनीच्या चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हात पुढे केला, पण थांबला. तो अचानक खाली वाकला आणि अवनीच्या कपाळाला त्याच्या ओठांनी स्पर्श केला आणि मग त्याची नजर अवनीच्या ओठांवर थांबली. क्षणभर त्याच्यातील माणूस जागा झाला. त्याने अवनीला काळजीपूर्वक ब्लँकेटने झाकले. त्याचा हात अवनीच्या गालाला स्पर्श करणारच होता तेव्हा ती वळली आणि ध्रुव मागे सरकला. तो शांतपणे खोलीतून निघून गेला. त्याचे हृदय धडधडत होते, पण त्याला ती शांत गंभीर स्त्री नको होती. त्याला ती खोडकर मुलगी हवी होती, जी त्याच्यावर पाणी फेकून त्याच्याशी भांडेल. दुसऱ्या दिवशी त्याने पुढाकार घेण्यास ठरवले. ऑफिसमधून लवकर घरी आला. तिच्या स्वयंपाकघरात अवनी स्वयंपाकीला जेवणाच्या सूचना देत होती. ध्रुव स्वयंपाकघरातील काउंटरवर टेकून उभा राहिला. आज जेवण खूप छान होते. अवनीने त्याच्याकडे वळून पाहिले नाही. धन्यवाद, मी स्वयंपाकीला सांगेल. ध्रुवने मग धाडस एकवटले. मी ते म्हणत होतो, मला मुलांना झोपवायचे आहे आणि अंकितसाठी उद्याचे कपडे काढायचे आहेत. तुला आणखी काही हवे आहे का? ध्रुवकडे बोलायला काहीही नव्हते. तो फक्त तिच्या थंडपणावर बडबडला नाही, जो अवनी लगेच मागे हटली. जणू काही तिला त्याच्यासोबत क्षणभर उभे राहणे सहन होत नव्हते. ध्रुवने रागाने काउंटरवर हात आपटला. शेवटी तिला काय हवे आहे? मी तिला जे काही हवे आहे ते दिले. या घराची मालकीण, या मुलांची आई. पण सत्य हे होते की ध्रुव आता त्या जबाबदार मुलीला नाही, तर त्या चुलबुल्या मुलीला मिस करत होता, जिला त्याने स्वतः त्याच्या टोमण्यांनी शांत केले होते. त्याला घरी शांती हवी होती आणि अवनीने त्याला ती शांती दिली होती. SP ध्रुव राठोड. त्याच्यासाठी एक नवीन मोहीम सुरू झाली होती. पत्नीचे मौन तोडण्यासाठी. तो सैनिक खोडकर अवनीला परत आणण्यासाठी बेचैन होता. त्याने पुढाकार घेण्याचे मार्ग स्वीकारले, जे कदाचित त्याच्या पोलिसाच्या मनासाठी नवीन होते. एका संध्याकाळी ऑफिसवरून परत आल्यावर त्याने तिच्यासाठी मखमली बॉक्समध्ये एक नाजूक हिऱ्याची अंगठी आणली. ती लॉन्सवर होती तेव्हा त्याने बॉक्स तिच्याकडे दिला. हे तुझ्यासाठी आहे. तिने क्षणभर बॉक्सकडे पाहिले, पण ध्रुवच्या चेहऱ्यावर चमक नव्हती. तिने बॉक्स घेतला आणि धन्यवाद म्हटले आणि तो न उघडता साईड टेबलवर ठेवला. मग तिची नजर त्याने मुलांसाठी आणलेल्या खेळण्यांवर पडली. ती हसली. एक थकलेले स्मित, जे फक्त मुलांसाठी होते. अंकित, बघ बाबांनी तुझ्यासाठी काय आणले आहे. ती मुलांसोबत जमिनीवर बसली आणि ध्रुव त्याने आणलेल्या बॉक्सकडे, अंगठीकडे पाहत राहिला आणि स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे हे त्याला आता लक्षात आले होते. त्याला ओरडून म्हणायचे होते की त्याने अंगठी मुलांसाठी नाही तर तिच्यासाठी आणली आहे. पण खरे वादळ अजून यायचे होते. दुपारी दाराची बेल वाजली. नोकर तिला सांगण्यापूर्वीच गर्विष्ठ आणि विषाने भरलेली सुमोना थेट लाऊंजमध्ये आली. अवनी मुलांना गोष्ट सांगत होती. सुमोना तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत होती. आज तिने एक सुंदर ड्रेस घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, जी सुमोनाला टोचत होती. तर ती तूच आहेस. अवनीने पुस्तक बंद केले आणि आरामात उठली. तिच्या आवाजात कोणतीही चिंता किंवा राग नव्हता. हो, मी अवनी ध्रुव राठोड आहे, या घराची मालकीण. आणि तू? सुमोनाला तिच्या आत्मविश्वासाची अपेक्षा नव्हती. मी सुमोना आहे, जी या घराची मालकीण होणार आहे. कॉफी घेशील की चहा? सुमोनाला ही वृत्ती असह्य होती. ती ध्रुवच्या घरी त्याच्या हवेलीत एका साध्या मुलीला मालकिणीसारखं बसलेलं पाहून चिडली होती.
तिला त्या मुलीला धडा शिकवायचा होता ते अशक्य होते. तिने पाहिले की मुले आता अवनीजवळ आली आहेत आणि तिला चिटकून आहेत. हे दृश्य पाहून सुमोनाच्या अंगात आग लागली. ती अवनीच्या जवळ आली. तिच्या आवाजात आता एक उत्साह होता. जास्त प्रियसी बनण्याचा प्रयत्न करू नकोस ध्रुव. तो तुझ्यासारख्या मुलीला चांगलेच ओळखतो. तू त्याची मजबुरी आहेस, प्रेम नाहीस. अवनी शांतपणे उभी राहिली आणि तिच्याकडे पाहत राहिली. जेव्हा सुमोनाने पाहिले की तिच्या शब्दांचा काही परिणाम होत नाही तेव्हा तिने तिचा शेवटचा सर्वात विषारी बाण सोडला. तुला काय वाटते, तो तुझ्यासोबत राहील? तो आजही मला भेटतो. त्याने मला वचन दिले आहे की तो फक्त या मुलांची काळजी घेण्यासाठी तुला इथे घेऊन आला आहे. अवनीच्या डोळ्यात क्षणभर अविश्वास आला. म्हणजे मूर्ख मुलगी. ध्रुव लवकरच तुला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करणार आहे. त्याने मला सांगितले आहे की तो तुला तुझ्या किमतीपेक्षा जास्त देईन आणि तुला या घरातून हाकलून देईल. शेवटी तू त्याच्या भावाच्या मुलांची काळजी घेतली आहेस. अवनीला असे वाटले की कोणीतरी तिच्या पायाखालची जमीन ओढून घेतली आहे. घटस्फोट, किंमत, हेच ते शब्द होते जे ध्रुव रागात म्हणाला होता. हे तिच्या मनात लगेच आले आणि तिने त्यावर विश्वास ठेवला. तिचा चेहरा फिका पडला. सुमोना तिच्या चेहऱ्यावरील रंग पाहून विजयी पद्धतीने हसली. तू स्वतःहून निघून जाणे चांगले, नाहीतर तुला बाहेर काढण्यात येईल, असे म्हणत ती वळून निघून गेली आणि ध्रुव घरी आला तेव्हा त्याच्या हातात तिची आवडती आईस्क्रीम होती. त्याला सुमोनाच्या कृत्याची माहिती नव्हती आणि आज तो कोणत्याही परिस्थितीत अवनीला पटवून देऊ इच्छित होता आणि तिच्याशी बोलू इच्छित होता. घरात एक विचित्र मृत्यूसारखी शांतता होती. जिथे मुले झोपली असतील तो थेट त्या खोलीकडे गेला जिथे अवनी होती. अवनी, बघ मी काय आणले आहे. त्याचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले. ती तिच्या खोलीच्या मध्यभागी उभी होती. तिचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता, पण आज तिच्या डोळ्यात तो जुना राग परत आला होता. काय झाले, तू का रडत आहेस? मुले ठीक आहेत ना? अवनी एक विषारी हास्य करत हसली. मुले नेहमीच मुले. तुला या मुलांशिवाय दुसरे काही दिसते का? किंवा कदाचित आता तुला फक्त तुझी होणारी बायको दिसत असेल. ध्रुव, जो तिच्या अश्रूंनी नाराज होता, आता तिच्या टोमण्याने खूप ओरडला. तू काय बकवास बोलत आहेस अवनी? होणारी बायको? अवनी ओरडली. तीच जी आज मला भेटायला आली होती, ती जिने मला माझी जागा दाखवली. तुझी जुनी मंगेतर ती रागावली होती. का? काय? तू मला का खोटे सांगितलेस? ती ओरडली होती. ध्रुवने तिचा हात धरला आणि तिला हलवले. अवनी शुद्धीवर आली. ती तुला काय म्हणाली? अवनीने त्याचा हात झटकला. तिने खरं सांगितलं की तू मला घटस्फोट देणार आहेस आणि तिच्याशी लग्न करणार आहेस. तू मला कधी घटस्फोट देणार आहेस मला सांग, म्हणजे मी माझी किंमत, माझा पगार, तू जे काही बोलशील ते घेईन आणि इथून निघून जाईन. या आरोपावर, या विषारी प्रश्नांवर घटस्फोट? त्याचा आईस्क्रीम धरून असलेला हात हवेतच राहिला. तू काय म्हणत आहेस? कसला घटस्फोट? अवनी विषारी अश्रूंनी हसली. वाह, काय अभिनय. तुला माहितीही नाही. मी तुला आत्ताच सांगेन. जो तू तुझ्या पत्नीला देणार आहेस, तू त्या सुमोनाशी लग्न करणार आहेस. तोच घटस्फोट ज्यानंतर तू मला माझ्याच किमतीत विकत घेतले आहेस. ध्रुवचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने आईस्क्रीमचा कप बाजूला ठेवला आणि पुढे जाऊन अवनीला तिच्या दोन्ही हातांनी घट्ट धरले. तू शुद्धीवर आहेस का? तू काय मूर्खपणाचे बोलत आहेस? ती इथे आली होती, तिने तुला हे सर्व सांगितलं? हो, ती आली आणि तिने खरे सांगितले आणि निघून गेली. हा तुझा तुझा प्लॅन आहे ना? तू माझा तिरस्कार करतोस. तू कधीच. गप्प बस, अगदी गप्प. त्याच्या डोळ्यात अशी क्रूरता होती जी अवनीने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. ती भीतीने गप्प झाली. ध्रुवच्या आवाजात आता रागापेक्षा खोल जखमेच्या वेदना जास्त होत्या. मी तुझ्या प्रेमात बुडालो होतो, पण तू तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलास. तुला वाटलं की मी इतका वाईट आहे की मी तुझ्यासोबत राहून तुला माझी बायको म्हणेन आणि मग दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करण्याचा विचार करेन. अवनीने धाडस केले आणि डोळे वर केले. मग मला आणखी काय वाटेल? तू मला कधी तुझी बायको मानलेस? तिचे शब्द आता तुटलेल्या दुःखात बदलले. आपली लग्नाची रात्र देखील झाली नाही. माझ्यासाठी मुंह दिखाई नव्हती. तू मला पहिल्याच दिवशी एक वेगळी खोली दिलीस. तू माझ्याशी अशा प्रकारे बोलतोस जणू मी या घराची दासी आहे. तिचे अश्रू तिच्या गालावरून वाहत होते. मी फक्त त्या मुलांसाठी एक दासी आहे. एक दासी आहे जी घरात फक्त कामासाठी ठेवली जाते. ती पैशांच्या बदल्यात विकत घेतली जाते, जसे तू स्वतः म्हणाला होतास. आणि मग तिने ती गोष्ट सांगितली जी तिच्या हृदयावर सर्वात मोठा भार होती. तिचा आवाज आता जखमी शेरणीत बदलला. जर तू मला तुझी पत्नी म्हणून स्वीकारले असतेस तर तुझ्या हृदयात माझ्यासाठी थोडीशी जागा असती. तर तू आजपर्यंत आपल्यात पती-पत्नीचे संबंध बनवले नसतेस का? तू मला माझा हक्क दिला नसतास का? हे शेवटचे शब्द, ही निष्पाप पण खोल तक्रार ध्रुवच्या हृदयावर हातोड्यासारखी आदळली. त्याचा राग, संयम एका क्षणात विरघळला. अवनीच्या हातावरची त्याची पकड मऊ झाली. आज पहिल्यांदाच त्याला जाणवले की अवनीचे मौन द्वेष नसून दुर्लक्षित केल्याचे दुःख आहे. तू. त्याचा आवाज कष्टाने बाहेर आला. तुला हे हवे होते?
त्याच्या प्रश्नावर अवनीने वेदनेने आपली नजर हटवली. मला काहीही नको आहे, तू मला सोडून दे. पण ध्रुवने तिला सोडले नाही. त्याने तिला एका झटक्याने स्वतःकडे ओढले आणि तिला आपल्या छातीशी धरून आपल्या बाहूंमध्ये कैद केले. अवनीचा चेहरा त्याच्या रुंद मजबूत छातीशी आदळला. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज तिच्या घशातच मरण पावला. ध्रुवचा एक हात तिच्या डोक्यामागील तिच्या रेशमी केसांमध्ये होता आणि दुसरा तिच्या भोवती होता. तुला माहीत आहे मी स्वतःला किती आवरले आहे? तुला माहीत आहे तुझी शांतता, तू माझ्याकडे दुर्लक्ष केल्याने माझ्यावर किती परिणाम झाला होता? मी त्या सुमोनाला भेटलो नाही. ती जबरदस्तीने माझ्या समोर आली. मी तुला घटस्फोट देण्याचा विचारही करू शकत नाही, पण आज तू जे बोललीस ते मला ऐकायचे होते आणि तेही जे मला कधीच ऐकायचे नव्हते. अवनी उत्तर देण्यापूर्वीच ध्रुवने तिचे थरथरणाऱ्या ओठांवर आपली पकड मजबूत केली. तो फक्त एक मऊ स्पर्श होता. तिचे हात जे आत्तापर्यंत ध्रुवला तिच्यापासून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते ते अचानक शांत झाले. त्याने तिला श्वास घेण्यासही वेळ दिला नाही. अवनीला असे वाटले की तिचे अस्तित्व वितळत आहे. त्याने त्याच्या अंगठ्याने अवनीचे अश्रू पुसले. आज चल मी तुला सांगतो बायकोचे हक्क काय आहेत. त्याच्या आवाजात इतकी तीव्रता आणि आदर होता की अवनी थरथर कापली. त्याने पुन्हा ओठांवर ठेकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी अवनी लाजली आणि तिचा चेहरा छातीत लपवला. नाही. ध्रुव हसला. त्याच्या हृदयाला एक विचित्र शांतता मिळाली होती. तो तिला सांगत होता की ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे. तू माझी आहेस अवनी. त्याने तिच्या कानात कुजबुजले. फक्त माझी, या मुलांची आई, या घराची मालकीण आणि माझी पत्नी. त्याने हे बोलून एक क्षणही वाया घालवला नाही. त्याने खाली वाकून अवनीला आपल्या बाहूंमध्ये घेतले. ती आज आनंदी होती. इतकी आनंदी की तिला विश्वासच बसत नव्हता. ध्रुव तिच्या चेहऱ्यावरील या मिश्र भावनांकडे पाहत होता. तो हसला. एका महिन्यानंतर तो मनापासून हसला. आज नाही, आज तुझ्या सर्व तक्रारी दूर करण्याची वेळ आली आहे. आज या नात्याला त्याचे खरे नाव देण्याची वेळ आली आहे. तो तिला उचलून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. तीच बेडरूम जिथे आत्तापर्यंत फक्त तो किंवा कधी कधी मुले झोपत असे. आज या खोलीचे वातावरण वेगळे होते. त्याने तिला आरामात बेडवर ठेवले आणि त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले, जे तिने घाबरून तिच्या मांडीवर ठेवले होते. माझ्याकडे बघ, तू माझी बायको आहेस, या घराची मालकीण. तू मुलांची आई आहेस, पण सर्वात आधी तू माझी आहेस. अवनीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ध्रुवने तिच्या अश्रूंना त्याच्या ओठांनी स्पर्श केला. आजपासून हे अश्रू फक्त आनंद अश्रू असतील. आज त्यांच्या मिलनाची रात्र होती. हे फक्त शरीरांचे मिलन नव्हते, तर हे दोन आत्म्यांचे मिलन होते. खूप वेळेनंतर जेव्हा भावनांचा वादळ शांत झाल्यावर अवनी ध्रुवच्या छातीवर डोके ठेवून त्याच्या शेजारी पडली होती. ती इतकी आनंदी होती की तिला शब्दच सुचत नव्हते. ती लाजेने लाल झाली होती, पण आतून तिला शांती वाटत होती. तिला तिचे हक्क मिळाले होते. तू माझी पत्नी नाहीस. त्यात अजूनही काही शंका आहे का? अवनीने तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला आणि नाही म्हणून मान हलवली. त्या रात्री त्यांच्या प्रेमाने भरलेल्या नात्यांची एक नवीन सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रकाश अपेक्षेपेक्षा अधिक उजळ आणि शांत होता. जेव्हा ते दोघेही फ्रेश होऊन नाश्त्याच्या टेबलावर आले, घरातील नोकर आणि मुलेही बदललेले वातावरण पाहून आश्चर्यचकित झाली. ध्रुव स्वतः अवनीच्या ताटात नाश्ता वाढत होता आणि अंकित आणि आशी, ज्यांना त्यांच्या काकांना नेहमीच गंभीर आणि अतिशय कडक पद्धतीने पाहण्याची सवय होती, ते त्यांच्या नवीन आईसोबत हसताना आणि तिची काळजी घेताना पाहून आनंदाने टाळ्या वाजत होते. आज पहिल्यांदाच तो बंगला एका घरासारखा वाटला. एक घर जिथे केवळ कठोर नियमच नव्हते, तर प्रेम आणि शांती देखील होती. त्याला स्वतःकडून किंवा सुमोनाच्या वृत्तीतून मिळणारे सर्व दुःख आणि राग गोंधळ त्याच्या हृदयातून नाहीसा झाला होता. आता त्याला फक्त त्याच्या भावाचा बदला घ्यायचा नव्हता, तर तो त्याच्या पत्नीला आणि त्या दोन्ही मुलांना एक सुरक्षित भविष्य देऊ इच्छित होता. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने आदेश दिला की मला तो ट्रक ड्रायव्हर कोणत्याही किमतीत हवा आहे आणि अंशिका भाभीच्या कुटुंबाचे गेल्या 6 महिन्याचे सर्व फोन रेकॉर्डिंग आणि बँक स्टेटमेंट माझ्या टेबलावर आणा. त्याचा संशय आता विजय राठोडच्या अभिमानापासून अंशिकाच्या कुटुंबाच्या खोट्या अभिमानाकडे वळला. त्याने अंशिकाच्या डोळ्यात तिच्या कुटुंबाबद्दलची भीती पाहिली होती, जी त्याला यावेळी समजू शकली नव्हती. फक्त 48 तासाचे अथक परिश्रम, त्यानंतर पुरावा त्याच्या टेबलावर होता. अंशिकाचे भाऊ त्या रात्री वीरेनचा पाठलाग करत होते. ही एक पूर्वनियोजित योजना होती, जी एका अपघाताचे रूप घेऊन उधळली गेली. ट्रक ड्रायव्हर त्यांचाच नोकर होता, जो आता त्यांच्याच घरात लपला होता. ध्रुवचे डोळे रक्ताळले. त्याने गणवेश घातला होता आणि पिस्तूल उचलले आणि एक टीम तयार केली आणि त्या क्रूरांना शिक्षा करण्यासाठी निघून गेला. त्याने अंशिकाच्या भावांना त्यांच्याच घरातून त्यांच्याच माणसांसमोर हतकड्या घालून उचलले. एवढं सगळं होऊनही त्यांच्या डोळ्यात तो खोटा अभिमान होता. अरे, आम्ही खून केला. माझ्या बहिणीने माझे नाक कापले होते. तिने पळून जाऊन राठोडच्या मुलाशी लग्न केले होते. मी माझ्या सन्मानाचा बदला घेतला. तुझ्या खोट्या सन्मानाने 2 मुलांना अनाथ केले आहे. आता तू आयुष्यभर तुरुंगात सडशील. कायदा तुला तुझ्या कृत्यासाठी शिक्षा करेल. न्याय मिळाल्यानंतर तो विजयी होऊन घरी परतला. त्याला अवनीला तिची बातमी प्रथम सांगायची होती, जिच्या प्रेमाने त्याला ही शक्ती दिली होती. पण तो घरात प्रवेश करताच त्याला फोन वाजला. दुसऱ्या बाजूला हवेलीचा जुना नोकर रामू बोलत होता.
त्याचा आवाज थरथरत होता. छोटे साहेब, काहीतरी भयंकर घडले आहे. बडे साहेबांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते रुग्णालयात आहेत आणि ते फक्त तुमचे नाव घेत आहेत. ध्रुवचे पाय सुन्न झाले. ज्या वडिलांनी त्याचा अपमान केला होता तो आज त्याचेच नाव घेत होता. अवनीने त्याच्या चेहऱ्यावरचा फिकटपणा पाहिला. काय झाले पप्पा? पप्पांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अवनीने उशीर केला नाही आणि लगेच मुलांना तयार केले. चला जाऊया. ते तुमचे बाबा आहेत. त्यांना आत्ता तुमची गरज आहे. सर्व तक्रारी संपल्या होत्या. ध्रुवने त्या बाईला पाहिले, जिने त्याचे तुटलेले कुटुंब जोडायला सुरुवात केली होती. ते रुग्णालयात पोहोचले. एका खाजगी खोलीत विजय राठोड त्याच्या बेडवर होता. त्याचा चेहरा फिकट पडला होता. त्याने ध्रुवकडे कमकुवत डोळ्यांनी पाहिले. मग त्याची नजर त्या मुलांवर पडली. भीतीने अवनीच्या मागे लपलेला अंकित 4 वर्षाचा होत होता. त्याचे वडील वीरेंद्र त्याचे तो जिवंत उदाहरण होता. त्याने अंकिताशीला थरथरत्या हातांनी पुढे केले. अवनीने मुलांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाली, जा बेटा, हे तुझे आजोबा आहेत. मुले संकोचून पुढे सरकली. अंकितने विजय राठोडच्या हातावर आपला छोटासा हात ठेवताच तो जोरजोरात रडू लागला. ध्रुव, मला माफ करा मुलांनो. मी त्या सिंहासनाच्या अभिमानाने आंधळा झालो होतो. हे माझे रक्त आहे. ध्रुव पुढे सरकला आणि त्याने वडिलांचा हात धरला. बस बाबा. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. काही काळानंतर कुटुंब अखेर पूर्ण झाले. विजय राठोड बरा होऊन हवेलीत परतला तेव्हा ध्रुव आणि अवनीही मुलांसोबत तिथे होते. अनेक महिने ओसाड पडलेला तो वाडा आता मुलांच्या हास्याने गुंजत होता. सुमना तिथे आली तेव्हा विजय राठोड आपला सर्व वेळ त्यांच्या नातवंडांसोबत घालवत असे. विजयच्या आजाराबद्दल ऐकून ती कदाचित काहीतरी युक्ती खेळायला आली असेल. ध्रुव, तू परत आला आहेस. मला माहीत होते तू हे सिंहासन सोडू शकत नाहीस. ध्रुव काही बोलण्यापूर्वीच अवनी, जी आता ती शांत खोडकर मुलगी नव्हती, ती पुढे आली. च्या शब्दांमध्ये आता हवेलीच्या मालकिणीचा विश्वास होता. ते सिंहासनासाठी नाही तर त्यांच्या वडिलांसाठी आले आहेत आणि आम्ही त्यांचे कुटुंब आहोत. सुमनाने अवनीकडे पाहिले, जी आज पूर्ण आत्मविश्वासाने हवेलीतील खऱ्या मालकिणीसारखी दिसत होती. विजय राठोडनेही त्यांच्या कमकुवत पण जोरदार आवाजाने म्हटले की ती ध्रुवची पत्नी आहे, माझी सून आहे आणि हे माझे नातवंड आहेत. तू इथून जाऊ शकतेस. आता या हवेलीत तुझा अधिकार नाही. सुमना हा अपमान सहन करू शकली नाही. ती इथून पाय आपटत निघून गेली. त्यानंतर विजयजींनी ध्रुवचा हात धरला आणि म्हटले की हे सिंहासन नेहमीच तुझे होते. बेटा, वीरेंद्रनंतर तूच त्यावर हक्कदार आहेस. आज सर्वांसमोर मी हे सिंहासन तुला सोपवत आहे. ध्रुव अवनीकडे पाहत होता. ती हसली आणि हो मध्ये मान हलवली. काही आठवड्यानंतर वसंत हवेलीत परतला. एका संध्याकाळी ध्रुव आणि अवनी लॉनमध्ये फिरत होते. अवनी अचानक थांबली आणि तिला चक्कर आली. तिने ध्रुवचा हात धरला. ध्रुव तिच्याकडे काळजीने पाहत होता. अवनी, काय झाले? तू ठीक आहेस ना? अवनीने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या ओठांवर एक लाजाळू आनंद दिसला. मला वाटतं तुला आणखी एक चांगली बातमी मिळणार आहे. ध्रुव क्षणभर गप्प बसला. पण पुढच्या क्षणी त्यांच्या संपूर्ण अस्तित्वात आनंदाची लाट पसरली. त्याने अवनीला आपल्या बाहूंमध्ये घेतले. त्याचे कुटुंब आता पूर्ण झाले होते. तिचे सगळे दुःख आता संपले होते आणि एक नवीन आयुष्य तिची वाट पाहत होते.